नाही बोल अतुल. आपला बोल शिल्पा. अच्छा बॅड न्यूज आहे. क्या? माझ्या आबांनी माझं लग्न ठरवलंय. हा? आपण कधी लग्न करणार आहोत? हे आता आता करू. चल चल मग मॅरेज ऑफिसला चल. आता लग्न करू. उडवून देऊ बार लगीन सरायचा. आता आता कुठं आता बंद असेल ते. शिल्पा कांदा फोडी केली. नाही नाही मला खूप उंची मस्त भीती वाटते. नाही 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 मी नाही घेणार कांदा फोडी. मार उडी. तेवढ्या उंचावर ना. अगं मार उडी. शिल्पा मार. कुछ नहीं होगा तुम. मार शिल्पा उडी. नाही अगं काही नाही होणार. मार. नाही शिल्पा उडी मार. यस शिल्पा मार. शिल्पा मार. कुछ नाही होगा. शिल्पा उडी मार. अगं मार. घाबरायचं कशाला? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? का नाही आहे ना? मार. आपल्याला पळून जाताना खिडकीतून उडी मारायला लागली तर ओ माय गॉड. मग काय करणार? सवय पाहिजे ना. हो. मग मार. मार. हा प्रॅक्टिस कर. मार. काही नाही होणार. काय नाही होणार. मार. मार. एक दोन. काही नाही होणार. शिल्पा मार. मार. यस. सॉरी शिल्पा. बटन चोपराचा बदला घेण्यासाठी मला हे करावंच लागणार होतं. ओ 7 नंबर रूम किधर है? हाँ वो सिलेंडर आया हूँ. नीट बोल. बेटा ही दुःखदायक घटना आहे पण खरी आहे. पण तू काळजी करू नकोस. मी या गोष्टीचा छडा लावेल. हे कोणी केलं हे शोधून काढेल. नाही नाही गरज काय शोधून काढायची. जाऊ दे ना उगाच लपडी. तुम्हाला माहित नाही पोलिसांची लपडी. हां जाऊ द्या ना. सोडा ना. नाही नाही मी जाऊ देणार नाही. याचा छडा लावेल आणि याचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे इन्स्पेक्टर करण. आमची तर खूप इच्छा आहे की इकडे काहीतरी मराठी व्हायला पाहिजे. जी. एक उतारा आहे तो आहे नटसम्राट या जगप्रसिद्ध नाटकातला. बहुत प्रेशर है बिकॉज ऑल द ग्रेट एक्टर्स हैव डन दिस. टू बी और नॉट टू बी, दैट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे. जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव. मी ओथेलो, सुधाकर आणि हॅमलेट. मी आहे गणपत बेलवेलकर. नटसम्राट. या बात आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे शाहरुख सरांसाठी. थँक्यू. सर भारी भारी जाम भारी. कडक कडक. मी आहे गणपत बेलवेलकर नटसम्राट. आहा! पाठ झालं सरांचं. पाठ झालं. आणि आता जोरदार टाळ्या अनुष्काजींसाठी. नालायक गधडी, तुला शिकवीन चांगलाच स्थळ. तुझा पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मागसर. तुझा मसनात घाल शास्त्र. तुझा क, तुझा ख, तुझा घ, तुझा ग मारे पैजेच उचलतोय एडा. तुला शिकवीन चांगला धडा. क्या बात है. खरंच
खरंच दोघांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोपं नाही, हे सोपं नाहीये. सर, आमच्या तुकरटवाडीमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण एक गोष्ट असते ती थोडी वेगळी असते, ती म्हणजे पत्र. आमचे पोस्टमन काका पत्र घेऊन येतात, पण आज हे पत्र मी तुमच्या समोर वाचतोय. एका फॅननी पाठवलंय पत्र, बघूयात त्यांचं काय म्हणणं. नमस्कार शाहरुख, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा सगळे मला म्हणायचे की तू किंग खान सारखा दिसतोस. आयुष्यातली बरीच वर्ष मी किंग खान होण्यासाठी खर्च केली. तुमचेच सिनेमे बघायचो, तुमच्याबद्दल वाचत राहायचो, विचार करत राहायचो. खूप विचार केल्यानंतर मला कळलं की मी किंग खान होणार नाही. कारण मला आता कळलंय की किंग खान बनण्यापेक्षा शाहरुख खानचं आयुष्य एक मोठी शिकवण देऊन जातं. मला हे कळायला थोडा वेळ लागला, पण सगळ्यांच्या बरोबर असंच होतं. कॉलेजचे दिवस असेच असतात की इतिहासाच्या तासापेक्षा टीचरनं लावलेल्या लिपस्टिकवरच बऱ्याच मुलांचं जास्त लक्ष असतं. पुस्तकांपेक्षा इंटरेस्टिंग गोष्टी आजूबाजूला दिसायला लागतात. मेंदू म्हणतो की 1857चा किस्सा वाचायला हवा, पण मन विचार करतं की 2017च्या गोष्टीचा हिस्सा बनायला हवं, कारण हिरो बनायचं असतं ना. नंतर कुठेतरी वाचलं की तुम्हाला कॉलेजमध्ये असताना बेस्ट स्टुडंटचा सन्मान मिळाला होता. माझ्यासारख्या मुलासाठी हे खूप विशेष आहे की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये चांगले स्टुडंटच नाही तर खूप चांगले खेळाडू होतात. ही गोष्ट मला कोणी सांगितली नव्हती. मी फक्त तुमच्यासारखी हेअरस्टाईल करण्यात बरीच वर्ष बिझी राहिलो. आमच्या सुपरस्टारच्या बाबतीत असंच होतं. ज्या गोष्टी सामान्य लोकांना कळायला पाहिजेत त्या कळत नाहीत, आणि ज्या गोष्टींचा फायदा नाही त्या मात्र पटकन कळतात. तुमच्या बंगल्याच्या बाहेर टेरेसवर उभं राहून तुमच्या लाखो फॅन्सना तुम्ही हात दाखवता, फ्लाइंग किस देता. मी किंग खान न बनण्यापाठीमागे हे पण एक कारण आहे, कारण एवढ्या सगळ्या मुली तुम्हाला भेटायला येतात आणि तुम्हाला मात्र टेरेसवरच उभं राहावं लागतं. तुम्हाला त्यांना साधं भेटताही येत नाही. हा विनोदाचा भाग होता, पण मला किंग खान नाही बनायचंय. त्यापेक्षा मला दिल्लीवाला शाहरुख बनायचंय. तुमचे सिनेमा तर मला आवडतातच. तुमची उंची 5 फूट 8 इंच अशी आहे, तुमच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन आहे, पण या गोष्टी माझं स्वप्न पूर्ण करायला मला मदत करतील का? तुमचा एक डायलॉग मी पाठ केलाय, जसं की अगर किसी चीज को पूरे शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की साजिश में जुट जाती है, वगैरे वगैरे वगैरे. पण मला तुमचे सगळ्यात सुंदर डायलॉग तुमच्या येल युनिव्हर्सिटीच्या भाषणात ऐकायला मिळाले. ते खरे डायलॉग होते. तुम्हाला डॉक्टरेट मिळाली, पुरस्कार तर खूप मिळालेत तुम्हाला, पण मला लक्षात आहे की चॅरिटीसाठी युनेस्को तर्फे तुम्हाला पुरस्कार मिळाला, आणि तो पुरस्कार मिळवणारे तुम्ही एकमेव भारतीय आहात.